हे बघा क्लास 7चं भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण चॅप्टर घेत आहोत. तर मग आता आपल्याला या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे की तुम्हाला दिलेलं आहे की बा कोन ABCचे माप 40 अंश असेल तर कसं लिहायचं. इफ अँगल ABC मेजर 40 डिग्री. समजा कोन ABCचे माप 40 अंश असेल तर इफ अँगल ABC मेजर 40 डिग्री. तर हे आपण शिकलेलं आहोत. आपण हे कसं लिहित असतो बघा, मराठीमध्ये याला वाचतो माप कोन ABC बरोबर 40 अंश हे वाचतो मराठीमध्ये. परंतु हेच जर इंग्लिशमध्ये वाचायचं झालं तर याला म्हणतो मेजर अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री. आणि हे 50 अंश असलं तर कसं लिहितो मग बघा, मेजर अँगल ABC इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे जे कोणाला नाव असेल ते PQR असलं तर मेजर अँगल PQR, XYZ असलं तर माप कोन XYZ. अशा पद्धतीनं मराठीवाल्यांनी माप कोन ABC वाचायचं 40 बरोबर 40 अंश, आणि इंग्रजीवाल्यांनी मेजर अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री जे असेल ते. अशा पद्धतीने हे पण मागील इयत्तेत शिकलो. आता भौमितिक रचना कन्स्ट्रक्शन आपल्याला शिकायचं आहे. आता कन्स्ट्रक्शन शिकायच्या आधी आपण ओळख करून घेऊ. बघा, ही आहे स्केल पट्टी, ज्याला रुलर असं म्हणतो. मग आता बघा, इथं आहे 0, शून्यापासून सुरुवात होते. 0 हे इकडे आहे सेंटीमीटर, हे आहे इंचेस. आपल्याला सेंटीमीटरचं काम पडते. 0पासून तर 15 सेंटीमीटर इथं दिलेलं आहे. आणि बघा, 0पासून 1 2 3 4 असे 15 दिलेले आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर दिलेला आहे. एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात, म्हणजे 10 छोटे छोटे भाग. आणि मापताना सुरुवात इथून करायची 0पासून, हे लक्षात असू द्या. हे झालं स्केलचं. त्याच्यानंतर हा आहे कोनमापक. बघा, तुम्हाला इकडून 0पासून 180 तर इकडून 0पासून 180 दिलेलं असेल. हा जो तुम्हाला दिसते, ही जी सरळ रेषा दिसते ही बेसलाईन, आणि हे उभी रेषा स्ट्रेटची हे 90 डिग्री 90 अंश. म्हणजे हा जो पॉईंट होते हा रेषेवरती टच करायचा. इथून आपण अँगल मापतो तर समोर बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, याला आपण चॉक किंवा डिवायडर वगैरे म्हणतो. याच्यामध्ये बघा, पेन्सिल अशी पाहिजे आपल्याला की हे पेन्सिल याच्यापेक्षा जास्त मोठी नसावी, कारण मोठी जर असली तर काय होईल, याच्यावरती चालली जाईल आणि आपण जेव्हा सर्कल वगैरे काही करू तर आपल्या बोटाला अडकणार. म्हणून याच्यापेक्षा थोडी लहान पेन्सिल असायला पाहिजे. आणि हे अशी लावायची याच्यामध्ये की जेणेकरून ही फिट्ट बसेल. आणि हे दोन्ही टोके जे आहे, हे दोन्ही टोके कसं यायला पाहिजे, सरळ यायला पाहिजे. अशा पद्धतीने याचा वापर करायचा. तर पहिला पॉईंट आहे आपला कोन दुभाजक. कुठला आहे पहिला पॉईंट आपला दिलेला तुम्हाला पुस्तकामध्ये बघा, कोन दुभाजक. कोन दुभाजकालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, अँगल बायसेक्टर. काय म्हणतो, अँगल बायसेक्टर म्हणतो. मग आता काय म्हटलेलं आहे, कोन ABC ची आकृती दिली आहे. कोन दुभाजक कोनाचे 2 समान भाग करतो. किरण BM हा कोन ABCचा दुभाजक आहे का? You see the figure of angle ABC alongside an angle bisector divides on angle into 2 equal parts if ray BM the bisector of angle ABC. BM हा कोन ABCचा कोन दुभाजक आहे का, किंवा दुभाजक आहे का, किंवा अँगल बायसेक्टर आहे का? तर मी तुम्हाला सांगतो आता कोन दुभाजक कसा. आता आपल्याला माप दिलेलं नाही आहे, म्हणून आपण काय करू, सर्वप्रथम एक रेषा काढू. ही बघा, ही लाईन काढली मी, एक रेषा काढली, इथं पॉइंट दिला, याला नाव B देतो, याला नाव
बी. आता इथून एक कोन काढायचा, कुठल्याही मापाचा घेऊ आपण. बघा, ही सरळ रेषा या याच्यावर मॅच झाली पाहिजे. हा सरळ पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट बघा कसा आहे ते बघून घ्या. पहिले व्यवस्थित आहे का? बघा, ही रेषा इथं आहे, मी काढलेली रेषा इथं आहे. मग काय करायचा, हा पॉईंट आणि हा पॉईंट सरळ याच्यावरती आला पाहिजे. बघा, खालची रेषा तुमची दिसते का? नाही दिसत. अशा पद्धतीनं आपल्याला कोन मापक ठेवायचा. बघा, आणि ही या रेषेतून बाहेर निघाली, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. आता कुठलंही अँगल एक घेऊ आपण. आता इकडून सुरुवात करू. बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अशी इथं 90 डिग्री. इथं 110, 100, 110, 120 वगैरे 15, 12 काय घ्यायचं असेल ते तुम्हाला घेता येते. एक कोणचाही कोण घेऊ. मग आपण 60 अंशाचा घेऊ. बघा, 60 कुठे येते इथं? 10, 20, 30, 40, 50, 60 हे 60 डिग्री. मग याच्यामधून स्केलच्या सहाय्यानं काय करू, लाईन ड्रॉ करू, म्हणजे रेषा काढू. तुम्ही पेन्सिलचाच उपयोग करता. मी पेनाचा मुद्दामून करत आहे इथं तुम्हाला समजण्यासाठी आणि दिसलं पाहिजे ते. बघा, मग यांना नाव देऊ. याला देऊ ए, बी इथं दिलं, इथं सी. हा आपला एक अँगल तयार झाला. आपण घेतला, आपल्याला काही सांगितलं नाही, सहज घेतला. किती अंशाचा आहे? 60 अंश, 60 डिग्री, म्हणून त्याला माप दिलं 60 अंश. मग आता हा दुभा गायचा कसा, हा बायसेक्ट कसा करायचा? बरोबर आहे. काय करायचं, अंदाजे अंतर घ्यायचं चॉकमध्ये, अंदाजे अंतर. मापून नाही घेतलं. या बिंदूवर ठेवलं, बी बिंदूवर ठेवलं. काय करायचा, हा बघा, हा एक आर्क असा मारायचा, एक आर्क इथं मारला. बघा, ए बी या लाईनवरती एक आर्क म्हणजे कंस मारला, दुसरा बी सी वरती एक कंस मारला. झालं एवढं क्लिअर. त्याच्यानंतर काय करायचं, जे आर्क मारला त्याला पॉईंट करा, केले. तेच अंतर तेवढंच राहू द्या. त्याच्यानंतर इकडं असा एक आर्क मारा, तो या साईडला ठेवा, दुसरा आर्क मारा. बघा, दोन्ही आर्क कुठं छेदते? इथं छेदत आहे माझा, या पॉईंटला छेदत आहे. मग त्याच्यामधून काय करू, लाईन ड्रॉ करायची. लाईन काय करायची, ड्रॉ करायची. इथे लाईन ड्रॉ. आता याला नाव, आता या हा जिथं छेदला त्याला नाव आपण एम हा बिंदू देऊ, एम हा पॉईंट देऊ. मग आता त्याचे सारखे दोन भाग झाले की नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग आता त्याचे सारखे दोन भाग झाले का नाही हे आपण काय करू, कोन मापकाच्या सहाय्यानं बघू. कारण 60 अंशाचा आहे, सारखे दोन भाग म्हटल्यानंतर त्याचे 30-30 अंश झालेले असायला पाहिजे. बघा, हा ठेवला, मॅच केला 180 वर. तर तुमचं असं लक्षात येत असेल की बघा, आपला हा 30 अंशाचा अँगल झालेला आहे. अशा पद्धतीनं कोन दुभाजकायचा. परत एकदा ह्याच्यावरती अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा, एक लाईन कोणत्याही साईडला आपण काढू शकतो, असं काही नाही आहे की या साईडला काढलं. आता समजा याला नाव देतो मी क्यू आणि इथं आर. आता काय करू, क्यू वरून क्यू. आता क्यू वरून घेऊ. बघा, आता 90 अंश 80चा घेऊ. बरं ठीक आहे. हा बघा 80 आहे इथं. आता डाव्या साईडनं
झिरो बघा 10 20 30 40 50 60 70 80. लघुकोनच घेत आहे आपण. लघुकोन म्हणजे 90 अंशाच्या आत. इथून लाईन ड्रॉ केली. इथं पी हे नाव देऊ. या बिंदूला तुम्ही पॉईंट द्यायचा पी. आता हा दो बघायचा आपल्याला. मग मी तुम्हाला सांगितलं की या बिंदूवर ठेवायचं, अंदाजी अंतर घ्यायचं, चॉकमध्ये अंदाजी घ्यायचं. एक आर कसा मारायचा, एक क्यू आर वरती, दुसरा पी क्यू वरती. झालं. मग काय करायचं, हे पॉईंट करायचे दोन्ही. त्यानंतर तसंच कायम ठेवू, हलू नाही द्यायचं चॉक. एक आर कसा मारायचा, दुसरा हार कसा मारायचा, दोन्ही पॉईंट कुठं छेदत आहे, इथं. दोन्ही जे कंस इथं छेदत आहे त्याला नाव द्या. आपण ए हे नाव देऊ. आता त्याच्यामधून दुभाजक काढू, ज्याला बायसेक्टर असं म्हणतात. ठीक आहे. आता तो सारख्या प्रमाणात दुभागला गेला का नाही, म्हणजे 40-40 आलं पाहिजे. ते आता बघू आपलं बरोबर आहे का नाही. बघा एकदम करेक्ट आहे आपलं. दिसत असेल तुम्हाला बघा 10 20 30 40. हे थोडंसं रे आपलं हुकलं, चॉक गेला इकडं किंवा थोडा हात इकडे तिकडे झाला तर तेवढा फरक पडते. त्यामुळे काढताना काळजी घेणे. हे झालं आपलं कोन दुभाजक. बघा दुसरा मुद्दा आहे त्याच्यामधला, रेषाखंडाचा लंब दुभाजक. त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट म्हणतो. मग दिलेलं आहे आपल्याला पुस्तकामध्ये की 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी एस काढा व त्याचा लंब दुभाजक काढा. त्याला रेषा सी डी हे नाव द्या. रेषा सी डी लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय कराल तर माप कोन सी एम एच बरोबर किती येईल तेच आपल्याला इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे. ड्रॉ ए लाईन सेगमेंट पी एस of a length 4 centimeter and draw its perpendicular bisector. Name it line CD. How will you verify that CD is the perpendicular bisector? Measure angle CMS is equal to काय. आणि त्यात सांगितलं की लेंथ PM is equal to लेंथ SM. म्हणजे बघा लांबी PM बरोबर लांबी SM आहे का. तर मग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण घेऊ. पहिले काय सांगितलं, 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड द्या. बरं, तर मग बघा कसा घ्यायचा. हे इथं सुरुवात झाली आणि 4 कुठं आहे, हे इथं सेंटीमीटर म्हटलं, मिलीमीटर नाही. मग ही लाईन ड्रॉ केली. याला नावं दिले. याला नाव काय द्यायचं सांगितलं आपल्याला पुस्तकामध्ये. याला सांगितलं पी द्यायचं आणि याला सांगितलं एस द्यायचं. आता हा लंब दुभाजक आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे लंब दुभाजक काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर एक रेषाखंड आहे पी एस. काय करायचं, पी पासून एस पर्यंतचं अंतर घेतलं तरी चालते किंवा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, निम्म्यापेक्षा जास्त. सरळ काय करायचं, एक आर्क वरती मारायचा, लांब मारायचा, कुचराई नाही करायची. एक आर्क खाली मारायचा. पी या बिंदूवर चॉक ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. बघा पी या पॉईंटवर चॉक ठेवला, एक आर्क वरती एक आर्क खाली, म्हणजे एक कंस वरती. तसंच उचलायचा, अंतर न बदलू देता. एस या पॉईंटवर बिंदूवर ठेवायचा, परत एक आर्क, हा दुसरा. दोन्ही आर्क कुठं छेदतात बघा, दोन्ही आर्क कुठंतरी छेदत आहे. हा इथं छेदत आहे, हा इथं छेदत आहे, बरोबर आहे. मग याच्यामधून काय करायचे, स्केलच्या साईननं लाईन ड्रॉ करायची. स्केलच्या साईननं लाईन काढायची, बरोबर आली पाहिजे, इकडे तिकडे जायला नको.
बघा ही लाईन काढली आपण, ड्रॉ केली. मग आता आपल्याला माहिती हा दुभाजक आहे, हा म्हणजे कितीचा कोनच झाला इथं 90 डिग्रीचा. हा जो पॉईंट इथं मिळाला, आपण जर हा चेक केला, आपल्याला तर माहीतच आहे 90 अंश आहे, पण आपण चेकही करू शकतो. आपल्याकडे कोनमापक आहे. बघा कोनमापकाच्या सहाय्यानं जर आपण व्यवस्थित चेक केलं तर आपल्याला बघा तो 90 अंशाचा मिळतो. किती अंशाचा? 90 अंशाचा. मग इथं नाव काय दिलेलं आहे? व्यास सांगितलं एम, परपेंडिक्युलरच्या ठिकाणी. इथं आपण 90 डिग्री दाखवून देऊ. इथं सी आणि इथं डी, अशा पद्धतीनं. मग काय झालं रे, रेषाखंडाचं लंबदुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे या रेषाखंडाचे काय करते, तो सारख्या प्रमाणात दोन भाग करते. पहिले काय विचारलं होतं, मेजर अँगल म्हणजे मापकोन CMS बरोबर किती अंश आलं? 90 अंश, 90 डिग्री. मेजर अँगल CMS इज इक्वल टू 90 डिग्री. मापकोन CMS बरोबर 90 अंश. त्याचप्रमाणे मापकोन CMP किंवा मापकोन PMC हा सुद्धा 90 अंशच आहे, 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर PM बरोबर MS किंवा PM बरोबर SM. कारण आपण जर मापलं, हा रेषाखंड 4 सेंटीमीटर लांबीचा होता, परंतु तो दुभागला आपण, त्याचे दोन भाग झाले. बघा हा 2 सेंटीमीटरचा, P पासून M पर्यंत 2 सेंटीमीटर, S पासून M पर्यंत 2 सेंटीमीटर. म्हणजे हा बघा लांबी PH जी आहे ही किती होती? 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. तर हा दुभागल्यानंतर लांबी PM बरोबर लांबी SM बरोबर 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. लेंथ PM इज इक्वल टू लेंथ SM इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं लंब दुभाजक. अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण. बघा याच्यावरती लंब दुभाजक अजून एखाद्या याचं काढू. एक लाईन घेऊ, किती सेंटीमीटरची घ्या. समजा आता इथं आपण 10, आता बघा हा पॉईंट आहे, आता समजा 8.2 घ्यायचं आपल्याला, म्हणजे 8 सेंटीमीटर पूर्ण आणि त्याच्यासमोर 2 मिलीमीटर. 8.2, 8.2 म्हणजे 8 सेंटीमीटर आणि 2 मिलीमीटर. बघा 1 2 3 4 5 6 7 8 इथं पूर्ण आणि याच्यासमोर बारक्या 2 रेषा, 1 2, म्हणजे हे झाले आपले 8.2, 8.2. याला नाव देऊ, याला देऊ A, याला देऊ B. आता हा रेषाखंड किती लांबीचा झाला आपला? 8.2 सेंटीमीटर लांबीचा. याचं आपण मापही देऊ शकतो, दाखवायचं असलं तर. काढला म्हणून दाखवतो तुम्हाला. 8.2 सेंटीमीटर काढला. आता याचा लंब दुभाजक काढायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग अशीच मेथड. काय करायचं, A पासून B पर्यंतचं अंतर घ्या किंवा अर्ध्यापेक्षा जास्त घ्या अंदाजे. आता अर्ध्यापेक्षा जास्त घेतलं आपण अंदाजे. एक आर्क वरती मारायचा, एक आर्क खाली मारायचा, तसाच चौक उचलायचा, दुसऱ्या पॉईंटवर ठेवायचा, एक आर्क वरती मारायचा, एक आर्क खाली मारायचा. दोन्ही आर्क छेदतात, त्यांच्या इथं पॉईंट करा, त्यांचे नावं द्या. समजा याला देऊ D आणि याला देतो L. ठीक आहे. आणि याच्यामधून स्केलच्या साहाय्यानं काय करायचं, रेष ओढायची. हा इथं नेहमी कितीचा होते? 90 अंशाचा कोन होते.
म्हणून त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात, लंबदुभाजक असं म्हणतात मराठीमध्ये. मग आपल्याला माहिती आहे जेवढं आता हा जो मधात छेदला याला देऊ सी हे नाव, सेंटरमध्ये जिथं छेदला ना याला सी हे, म्हणजे जेवढं अंतर ए सीचं आहे तेवढंच अंतर बी सीचं आहे. तुम्ही स्केलच्या सहाय्यानं मापू शकता. अशा पद्धतीनं दुसरा मुद्दा झाला तुमचा रेषाखंडाचा लंबदुभाजक. बघा आता नंतरचा पॉईंट आहे याच्यामध्ये त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. मग आता आपण कोण दुभागणं बघितलं. फक्त आता इथं त्रिकोणात किती कोण असतात? 3 कोण असतात. मग आता तिन्ही कोण आपल्याला दुभागायचे त्याच पद्धतीनं जसे आपण आधी शिकलो त्या पद्धतीनं. मग आता इथं काय सांगितलं की बा त्रिकोण PQR, कोणताही एक त्रिकोण PQR काढा, ड्रॉ आणि ट्रायंगल PQR. मग आपण काढू. आता कुठलंही सांगितलं आपल्याला, की असं नाही सांगितलं की बा एवढ्या मापाचा घ्या का तेवढ्या मापाचा. मग आपण काढून घेऊ, एक त्रिकोण PQR काढू अंदाजी. बघा त्रिकोण काढला आपण. हा आपला P बिंदू, हा आपला Q बिंदू आणि हा आपला R बिंदू. PQR झाले आपले 3 पॉईंट. मग आता नंतर काय म्हटलं, कंपासाच्या सहाय्याने त्रिकोणाचे 3ही कोन दुभागा. काय सांगितलं, यूज कंपास टू ड्रॉ द बायसेक्टर ऑफ ऑल 3 ऑफ इट्स अँगल. तिन्ही कोन दुभागायचे, एक P हा कोन, दुसरा Q हा कोन, तिसरा R हा कोन. तिन्ही कोन आपल्याला दुभागायचे. बघा कंपास सहाय्याने आपण दुभागू. पहिले P दुभागू. काय करायचं, पहिले Q घेऊया. बघा Q पॉईंट करून घेऊ, R पॉईंट करून घेऊ, P पॉईंट करून घेऊ. Q दुभागू. अंदाजे अंतर घेतलं आपण, बरोबर आहे. अंदाजे अंतर एक आर इथं एक PQ वरती मारला आणि एक QR वरती मारला, झालं. तेच उचलले, हे पॉईंट करून घेतले, जे आर्क मारला तेच अंतर कायम आहे. हां बघा असा एक आर्क मारला, हा इथं ठेवला, दुसरा आर्क हा मारला, झाला. मग काय करू आता, त्याच्यामधून लाईन ड्रॉ करायची आपल्याला स्केलच्या सहाय्यानं. केली लाईन ड्रॉ. झालं. त्याच्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला आता आरा कोण दुभागायचं आहे. अंदाजे अंतर, हा आर्क, इकडे एक आर्क, तेच अंतर कायम ठेवायचं. हे पॉईंट करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपला चॉक इकडे तिकडे जायला नको. नंतर सेम तेच डिस्टन्स, तेच अंतर, असा एक आर्क, दुसरा इथे एक आर्क मारला. दोन्ही आर्क जिथं छेदतात त्याला पॉईंट करून घ्या. त्याच्यामधून एक लाईन ड्रॉ करू आपण. लांब काढायच्या लाईन लांब ड्रॉ करायची. आता राहिला एक कुठला कोण राहिला आपला P. आता P घेऊ,
अंदाजे अंतर तेवढं ठेवलं चालते किंवा कमी जास्तही केलं चालते. तुम्ही कमी जास्त म्हणजे बदललं तर चालते. हा एक आर्क, हा दुसरा आर्क, तरी पॉईंट केले बघा. इकडे ठेवला, असा एक आर्क मारला, त्याच्यानंतर इकडं ठेवला, असा एक आर्क मारला, जिथं हे पॉईंट छेदते, दोन्ही आर्क छेदतात तिथं बिंदू करा, त्याच्यामधून लाईन ड्रॉ करू. त्याच्यामधून लाईन ड्रॉ केली. थोडा माझा चॉक इकडं तिकडं गेला म्हणून थोडं हे आलं. नाही तर तिन्ही पॉईंट एकाच बिंदूमध्ये छेदतात. हे लक्षात असू दे. तिन्ही पॉईंट कुठल्या बिंदूमध्ये छेदतात? एकाच बिंदूमध्ये छेदतात. त्याच्यानंतर काय म्हटलं, ते तीनही कोनदुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच ते एक संपाती आहे. त्या संपात बिंदूला आय हे नाव द्या. याला कोणचं नाव द्या म्हणते? एकाच पॉईंटमध्ये छेदतात त्याला आय हे नाव द्या. त्याच्यानंतर तेच इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे, extended the bisector is necessary so that they intersect one another. These three bisectors pass through the same point, that is they are concurrent. Name the point concurrence. Note that the point of concurrence, आणि त्याला आय हे नाव द्या. of the angle bisector of triangle is in the interior of the triangle. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की त्रिकोणात आय पासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू, क्यू आर व पी आर वर अनुक्रमे आय ए, आय बी, आय सी हे लंब काढा. या तिन्ही लंबाची लांबी मोजा. नाईंटी कुठे येते? इथं. आपला इथाला 90 म्हणून आपण इथे घेणार आहे. हा झाला पहिला. त्याच्यानंतर तसंच आता क्यू आर वर घेऊ. क्यू आर वरती हा बघा इथे येते. इथं घेऊ. $90. आता पी आर वरती घ्यायचा. आता पी आर वरती घेऊ.
हा PR वरती आला. तर यांचं म्हणणं काय किंवा IV याला ABC नाव द्या. समजा याला A दिलं, याला B दिलं, याला C दिलं, बरोबर आहे. मग आता हे लंब काढल्यानंतर यांची लांबी मोजा म्हणते. आता यांची लांबी मोजू. बघा A पासून आईची लांबी माझी आली 2.8. त्यापासून B पासून आईची हे सुद्धा 2.8. त्याच्यानंतर I पासून C ची हे सुद्धा किती येते 2.8. म्हणजे अशा पद्धतीनं याचाच अर्थ काय की IA बरोबर IB बरोबर IC. म्हणजे या जो पॉईंट छेदतो तिने आपण ज्यावेळेस कोन दुभाजक काढतो, कोन दुभाजक काढल्यानंतर जर मधामध्ये पॉईंट I पासून जर परपेंडिक्युलर काढले तिन्ही लाईनवरती, तर प्रत्येक जे परपेंडिक्युलर काढतो, जसं ABC 3 काढले आपण, तिन्ही याची लांबी जसं IAची, IBची आणि ICची काय ते सारखीच येते. परत एकदा एखादा अजून त्रिकोण घेऊ, तो सांगतो तुम्हाला. बघा अंदाजे याला नाव देऊ X, Y आणि Z दिलं. मग आता हा दुभागायचा. आता कोन X दुभागू, अंदाजे अंतर घेतलं. इथं चॉक मारला, इथं चॉक, तेच अंतर काय हा एक कंस मारला, नंतर इकडे ठेवला, हा एक कंस मारला. दोन्ही कोन जिथं छेदतात त्याच्यामधून लाईन ड्रॉ करू. ही लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर वाय दुभागू, थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर पूर्ण आकृती चुकून जाते. त्यामुळं काळजीपूर्वक अभ्यासा. बघा नंतर इकडे ठेवला, असा आर्क मारला, दोन्ही आर्क जिथं छेदतात त्यांच्यामधून लाईन ड्रॉ करू. बायसेक्टर ज्याला म्हणतो आपण. त्याच पद्धतीनं झेडवरती ठेवला, अंतर तेवढंच. मला वाटलं तर बदला, नाही तर राहू दे.
त्याच्यानंतर हे पॉईंट करून घेतले. एक आर्क, हा दुसरा आर्क. याच्यामधून एक लाईन ड्रॉ केली. बघा आता तिन्ही आर्क आपले कुठं या पॉईंटला छेदत आहेत. बरं, इथं आहे ना नाव द्यायला सांगितलं होतं. इथं आपण देऊ आता त्याला एम हे नाव. एम हे नाव दिलं. त्याला कोणचा बिंदू म्हणतात? संपात बिंदू म्हणतात त्याला. कोणता बिंदू म्हणतात? संपात बिंदू म्हणजे कॉन्करन्स पॉइंट. मग आता प्रत्येक याच्यावरून काय सांगितलं होतं? परपेंडिक्युलर काढा. आता काढू आपण परपेंडिक्युलर. आता काय करणार आहे? पहिले आता याच्यावरून काढू. इथं पॉईंट करतो मी. इथं पॉईंट केला. इथं स्मॉल एक्स देतो. त्याच्यानंतर इकडे याला दिसायसाठी स्मॉल वाय देतो. त्याच्यानंतर आता इकडं याला स्मॉल झेड देतो. आता परपेंडिक्युलर काढले आपण. पहिला इथं, दुसरा इथं, तिसरा इथे. झाले तिन्ही परपेंडिक्युलर. आता तिन्ही याचे माप सारखे आहे की नाही बघू आपण. 2 2 2 सर्व याचे माप कसे येतात? सारखे येतात. याला नाव, याला देऊ पी क्यू आर. म्हणजे तेवढं पी एम तेवढंच पी क्यू तेवढंच पी आर. बघा नंतरचा पॉईंट आहे त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म. द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ ट्रायंगल. आता याच्यामध्ये सांगितलेलं काय की म्हणते बघ 2 त्रिकोण काढा म्हणते. एक काढा म्हणते लघुकोन त्रिकोण, दुसरा काढा विशाल कोन त्रिकोण. म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे एक लघुकोन त्रिकोण म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि विशाल कोन त्रिकोण म्हणजे ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. अंदाजे आपल्याला सांगितलं. मग आता बघा स्केलच्या सहाय्यानं सांगितलं काढायला.
मग आता लघुकोन काढायचा. ठीक आहे, तर मग इथं पॉईंट करून घेऊ पहिले. लघुकोन म्हणजे त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. इथं व्यवस्थित मॅच करा. त्याला नावं पुस्तकामध्ये XYZ दिलेली आहे ना. ठीक आहे, याला देऊ Y, याला देऊ Z, याला देऊ Y, याला देऊ Z. आता 90 अंशापेक्षा कमी. आता Y बिंदून ॲक्यूट अँगल लघुकोन म्हणजे 90पेक्षा कमी. तुम्ही किती घ्या, 90पेक्षा 89चा घेतला चालते, 10चा घेतला चालते, 30चा घेतला चालेल, 40चा आपण घेऊ, 60चा किंवा 40चा घेतो. हे बघा 10, 20, 30, 40. शून्य हे बघा 0, 10, 20, 30, 40. 40. स्केलच्या सहाय्याने जोडून घेऊ. हा जोडून घेऊ. हा X आपण 40 अंश. त्याच्यानंतर आता काय सांगितलं, एक ऑब्च्युस अँगल म्हणजे बुवा विशाल कोन घ्या. आता ऑब्च्युस अँगल घेऊ. बघा 90पेक्षा जास्त. तुम्ही किती घ्या बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे 90 इथं येत आहे. आपण 110चा घेऊ, 100च्या समोर. जोडून घ्या. याला X हे नाव देऊ. घेतलेलं आहे आपण 110 अंश. झालं, 2 त्रिकोण झाले. हा झाला लघुकोन, हा झाला विशाल कोन, हा झाला ॲक्यूट अँगल, हा झाला ऑब्च्युस अँगल. आता यानं काय म्हटलेलं आहे, सारे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक. आता सर्वात आधी काय करू आपण बघा, XYचा लंब दुभाजक काढू. हां, काय करायचं, X Y Z पॉईंट करून घेतले. आता XYचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, एक आर्क इकडे लांब मारायचा, हे काही करायचे नाही. त्याला Xवर ठेवला, आर्क मारला, चॉक उचलला, Yवर ठेवला, एक आर्क, दुसरा आर्क, दोन्ही आर्क छेदतात. त्या आर्कमधून लाईन ड्रॉ करायची, म्हणजे एक रेषा काढायची. लांब काढायची. हे आपण XYला काढलेलं आहे. झालं. आता YZ घेऊ त्याच पद्धतीनं. Y आणि Z जो लाईन आहे किंवा रेष आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा, एक आर्क, लांब आर्क मारायचे. छोटे नाही मारायचे, काही फरक पडत नाही. त्याचं अंतर कायम, एक इकडं, दुसरं इकडं, दोन्ही आर्क जिथं छेदतात त्याच्यामधून लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर या सेम पद्धतीनं आता XZ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर,
एक आर्क, हा दुसरा आर्क, नंतर एक्सवर ठेवा, हा एक आर्क, हा दुसरा आर्क. दोन्ही आर्क जिथे छेदतात त्यांच्यामधून लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, जो पॉईंट आहे आपला, ज्याला कॉन्करन्स म्हटलेलं आहे, त्याला काय नाव द्या म्हणते, सी हे नाव द्या. म्हणजे हे बघा, तिन्ही रेषा सी या पॉईंटमध्ये छेदतात. बरोबर आहे. तर मग सी या जर बिंदूमध्ये छेदत आहे, मग त्यांनी काय सांगितलं की बा सी एक्स सी वाय सी झेड, सी एक्स सी वाय सी झेड हे अंतर मापा म्हणते. आता सी एक्स मापून पाहू. सी पासून एक्सपर्यंत 3, सी पासून वाय पर्यंत 3, सी पासून झेडपर्यंत 3 सेंटीमीटर. म्हणजेच याचा अर्थ काय, सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड. आता त्याच पद्धतीनं आता ऑब्च्यूस अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण. पहिले एक्स वाय तो बघू, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. बघा, लांब आर्क मारायचे, चौक उचलायचा, एक्स वरती ठेवायचा, लाईन ड्रॉ, त्याच्यानंतर वाय झेड, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. हा एक आर्क, हा दुसरा आर्क, वायवरती चॉक ठेवा, हा एक आर्क, हा दुसरा आर्क. जिथं दोन्ही छेदतात त्यांच्यामधून लाईन ड्रॉ करा. दोन्ही आर्क जिथं छेदतात तिथं. त्याच्यानंतर आपल्याला एक झेड, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, एक आर्क, लांब आर्क मारायची, काही करायची नाही, नाही तर मग गणित चुकते. हेच अंतर कायम, हा एक आर्क, हा दुसरा आर्क, यांच्यामधून लाईन ड्रॉ करायची. इथे परपेंडिक्युलर, हा इथं परपेंडिक्युलर. आता दोन्ही पॉईंट इथं छेदतात, याला कॉन्फरन्स म्हणू, याला सी हे नाव देऊ आपण. बरोबर आहे. सी पासून एक्सचं, सी पासून वायचं, सी पासून झेडचं अंतर मापून घेऊ, किंवा बरोबर येते का काय येते. आता सी पासून एक्स 4.8, सी पासून झेड 4.8, सी पासून वाय 4.8. म्हणजे इथं सुद्धा सी एक्स बरोबर सी वाय बरोबर
CZ आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, जेव्हा ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन येतो तेव्हा हे सर्व परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहे, जे आपण रेषाखंड लंबदुभाजक आहे हे त्रिकोणाच्या आतमध्ये छेदतात. आणि ज्यावेळेस ऑब्च्युस अँगल ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोण येतो त्यावेळेस हे जे लंबदुभाजक आहे हे त्रिकोणाच्या कुठं छेदतात, बाहेर छेदतात. परंतु CX, CY, CZ हे काय ते यांची लांबी सारखीच येते. नेक्स्ट पार्टमध्ये आपण आता प्रॅक्टिस सेट बघू.